इंधन दरवाढीचा फटका आता थेट शालेय साहित्याच्या दरवाढीवर होताना पाहायला मिळतो आणि याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर विद्यार्थ्यांवरती होताना पाहायला मिळतोय। मी आता पुण्यातल्या ज्या ठिकाणी शालेय साहित्य मिळतं, ज्या ठिकाणी शालेय साहित्याचं हे मार्केट आहे, त्या दुकानात मी आत्ता आहे। या ठिकाणी काही विद्यार्थी पालक शालेय साहित्याची खरेदी करण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांना देखील ज्यावेळी आपण विचारलं तर या ठिकाणी दरवर्षाच्या तुलनेत यावर्षी मात्र शालेय साहित्य महागल्याचं पाहायला मिळतं। त्यामध्ये नोटबुक असू दे किंवा इतर बॅग्स, शालेय साहित्य, वह्या, हे सगळ्यांचे जे दर आहेत ते वाढलेले आहेत। याच्या मागचं कारण अर्थात इंधन दरवाढ, दुसरा कच्चा कागदाचा जो काही माल होता त्यामध्ये देखील दरवाढ झालेली आहे आणि त्यामुळे एकूण या सगळ्याचा परिणाम या सगळ्या शालेय साहित्याच्या दरावरती झालेला आहे। जूनपासून शैक्षणिक जे वर्ष आहे ते सुरू होतं, मात्र त्यापूर्वीच पालक विद्यार्थी हे शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये येत असतात आणि याची दरवाढ ही झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या दुकानाचे जे काही चालक आहेत, मालक आहेत, ते आत्ता आपल्यासोबत आहेत। दरवाढ झालेली आहे शालेय साहित्यामध्ये, काय नेमकं कारण आहे आणि नेमकी ही दरवाढ कशा पद्धतीची आहे? बेसिकली कसं झालं आहे की वॉर जे झालेलं आहे त्याच्यामुळे जर इंधनचे रेट वाढलेले आहे, त्यामध्ये ते सगळं सायकल लागलेलं आहे। तर त्याच्यानंतर बेसिकली कसं आहे की हे जे पण आहे मीन्स पेपरचे रेट वाढल्यामुळे हे सगळं प्रॉब्लेम होतो आहे। मीन्स माल पण भेटत नाही आहे, नोटबुकचा माल पण खूप शॉर्टेज आहे, कॅल्क्युलेशन कोणाला माहीत नाही आहे, हे सगळे त्यामुळे प्रॉब्लेम होतो आहे। याच्यामध्ये बायफर्गेशन कशा पद्धतीने महाग काय काय झालंय आणि किती साधारणतः महाग झालंय, म्हणजे मागच्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी साधारणतः काय किती फरक आहे? 10 ते 15% फरक आहे लगभग। मीन्स आता बघायला गेले तर नोटबुक ॲक्च्युली लोक प्लॅनिंग करतात दिवाळीपासून, तर हे सगळ्या प्रॉब्लेममुळे कोणी केलेलंच नाही आहे प्लॅनिंग। हे सगळं मीन्स काय होणार कसं होणार कोणाला माहीत नाही, तर त्या हिशोबाने आता सगळे लोक मीन्स हल्लेले आता आणि आता झालेले रेट एकदम हाय, तर कसं करायचं काय करायचं माहीत नाही आहे। पण ज्यांना ज्यांना जसं जसं पेपर भेटतात ते त्या हिशोबाने करतात, तर तेजीमंदी खूप होणार आहे या पिरियडमध्ये। हां, साधारणतः कसं म्हणजे साहित्यामध्ये काय वाढ, नेमकी दरवाढ कशी झालेली, काय काय कुठल्या साहित्यात कसे झाले, याच्या पुढे अजून काही वाढणार आहे का? काय नाही वाढेल ना, 10 ते 20% आता वाढ होईलच, कारण की इंधनाचे दर वाढलेले आहेत, पेपर शॉर्टेज आहे, त्याच्यामुळं माल मिळत नाही आहे, त्यामुळं आधीच माल मागवावा लागतो आहे, त्याच्यामुळं आत्ता महागाईचा फटका बसेल असं वाटतंय मला। तर आपण ऐकलं आहे सगळ्या व्यापाऱ्यांकडून की दरवाढ झालेली आहे आणि दरवाढ नेमकं कशामुळे झालेली आहे ते देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि आता या पुढच्या काळात अजून दरवाढ होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे आणि याची झळ थेट सर्वसामान्य नागरिक विद्यार्थ्यांना या ठिकाणी बसताना पाहायला मिळते। कॅमेरामन रोशनसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।